तर आलेल्या सर्व इच्छुक उमेदवारांनी एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याकडे लिमिटेड सीट आहेत, अर्ज भरपूर आलेले आहेत, आपल्या पक्षाचं नावच तेवढे. समजा यावेळेस तिकीट मिळालं नाही तर नाराज व्हायचं नाही, पक्षाचं जोमाने काम करत राहायचं आणि पुढच्या वेळेस तुम्हाला नक्की संधी मिळेल. काय बरोबर आहे का? बरोबर, अगदी बरोबर. चला तर आपण प्रोसेस सुरुवात करू. नमस्कार साहेब, माझं नाव सुशांत जाधव. मी आपल्या प्रभाग क्रमांक 00 मधनं आता इच्छुक उमेदवार आहे. गेली 25 वर्ष मी आपल्या पक्षाचं एकनिष्ठतेने काम करतोय आणि आपल्या प्रभागामध्ये ड्रेनेज, रस्ता, पाईपलाईन याची स्वखर्चाने कामं केलेली आहेत. साहेब, यावेळेस तरी पक्षाने मला संधी द्यावी अशी माझी इच्छा आहे. साहेब, माझं ग्रॅज्युएशन पण झालेलं आहे, मी सुशिक्षित आहे आणि यावेळेस माझी पैसे खर्च करण्याची तयारी सुद्धा आहे. ते सगळं सोड. मी काय म्हणतो की पक्षाला फंडिंग किती करणार आहे ते सांग पहिलं. साहेब, तुम्ही सांगा ना, करतो ना. 25 लाख. 25. ठीक आहे साहेब, कळवतो मी. ताजी नमस्कार. नमस्कार मेवणे. मी पण प्रभाग क्रमांक 00 मधून यावेळेस इच्छुक उमेदवार निवडणुकीला उभा राहिलेलो आहे आणि तुम्ही मागच्या वेळेस मला शब्द दिला होता. ते 140 मधलं प्रभागामधलं देऊन टाका. मेवणे, तुम्ही एक काम करू, तुम्ही आहे ना XYZ प्रभागामधनं तिकीट देतो, तिथं उभं राहा. नमस्कार नमस्कार. अरे नमस्कार नमस्कार. अहो तुमचीच वाट बघत होतो. बरं आलं, आलं. हे आपले मिठाई ठरल्याप्रमाणे. हो, ठेवा ठेवा ठेवा. अहो त्याची वाट बघत होतो. हे काय तुमचं एबी फॉर्म काढूनच ठेवलाय, देऊन टाका. हे साहेब. लागा तयारीला आता जोरात. धन्यवाद. चला मग. या येऊ लागा का? तयारीला. कट. साहेब, हे जे आत्ता आले होते ते दुसऱ्या पक्षातले आहेत, तरी तुम्ही त्याला संधी दिली आणि मी गेली 25 वर्ष एकनिष्ठतेने काम करतोय आणि मला तिकीट नाही. हे बघ, तुला काय आम्ही घरी बोलवायला आलो नव्हतो काय, लक्ष घे. आणि दुसरी गोष्ट कसं आहे, पक्ष चालवायला फंडिंग लागतं. 80 लाख रुपये दिले त्यांनी पक्षाला, पक्ष कसं चालणार मग? हा. आईला इतक्या वर्ष मी एकनिष्ठतेने काम केलं, पण पक्षाला आहे ना एकनिष्ठतेची नाही, पैशाची गरज आहे. आता मनात एक ठरवलंय, अपक्ष अपक्ष अपक्ष.